नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। शेतकऱ्यांना 26 जानेवारी निमित्त सर्वात मोठी भेट। मुख्यमंत्र्यांनी 5 मिनिटांपूर्वी केली मोठी घोषणा। आता शेतकऱ्यांना 4 योजनांचे पैसे एकत्रितपणे मिळणार आहे। आज जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीएम पीक विमा योजना, नुकसान भरपाई योजना आणि फार्मर आयडी कार्ड अनुदान योजना अशा योजनांचे लाभार्थी आहेत। अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 26 जानेवारी निमित्त 4 योजनांचे एकत्रित पैसे मिळणार आहे। राज्यात जिल्हा परिषद निवडणूक होणार आहेत आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्यामुळे पैसे हस्तांतरित करण्याचे काम अतिशय वेगाने आता सुरू होणार आहे। महाराष्ट्रात झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे आणि तेच यश जर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये टिकून ठेवायचे असेल तर शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील, हे सरकारला माहिती होतं। त्यामुळे काल रात्री एक महत्त्वाची मंत्रिमंडळाची बैठक मुंबईमध्ये पार पडली। या बैठकीमध्ये मुख्य मुद्दा होता शेतकऱ्यांना नेमकं काय करायचं। त्यावेळी प्रमुख 5 योजनांची चर्चा झाली, ज्यामध्ये पहिली योजना पीएम किसान योजना, दुसरी योजना नमो शेतकरी योजना आणि या 2 योजनांचे पैसे हे रखडलेले आहेत। पीएम किसानचा हप्ता येऊन बरेच महिने झाले आहेत, तर नमो शेतकरीची ही तीच हालत आहे। यानंतर मुख्यमंत्र्यांनी लगेच त्या निवेदनावर सही केली आणि लगेच 26 जानेवारीला पैसे टाकण्याचे आदेश दिले। शेतकऱ्यांच्या 2 याद्या याच्यामध्ये तयार केल्या गेल्यात, पात्र शेतकऱ्यांची यादी, अपात्र शेतकऱ्यांची यादी। मुख्यमंत्र्यांनी म्हणाले की सर्व शेतकऱ्यांना हे हप्ते मिळणार नाहीत, यासाठी काही अटी तुम्हाला पाळाव्या लागतील। जे शेतकरी हे 2 नियम पाळतील त्यांनाच हे पैसे मिळतील। तर मित्रांनो, पुढे जाऊन महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तो कर्जमाफीचा आणि नुकसान भरपाईचा। तर या मुद्द्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली आणि ज्यामुळे 4 ते 5 योजनांचे पैसे 26 जानेवारीला येणार हे आता जवळपास निश्चित झालेले आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलेली असल्यामुळे आता ही माहिती चुकणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते शेतकऱ्यांना मोठा धनलाभ त्या ठिकाणी होणार आहे। आता पहा, सर्व शेतकरी बांधवाचे हे नवीन वर्ष 4 पटीने गोड करण्याचा आता निश्चय झालेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली। या बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे 4 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत, ज्यांचा उद्देश असा होता की शेतकऱ्यांचे वर्ष सुरळीत जावे। शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कामासाठी लागणारे जे पैसे आहेत, शेतीच्या विविध कामांसाठी ते पैसे आता कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येतील, जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लाभ कसा देता येईल, अशा 4 योजनांचा विचार करून हे झाले आणि त्याच माध्यमातून आता हे पैसे पाठवण्याचे निश्चित झाले। जे शेतकरी बंधू नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, पीक विमा योजनेचे लाभार्थी आहेत, कर्जमाफी योजनेचे लाभार्थी आहेत, तसेच जे शेतकरी बांधव नुकसान भरपाईच्या अटी शर्तीत बसतील, तर अशा सगळ्या शेतकऱ्यांना आता अनेक दिवसाची प्रतीक्षा संपणार आहे। बऱ्याच काळापासून कर्जमाफी होते की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता। नमो शेतकरीचा हप्ताही उशिरा जमा झाला होता, पीएमचा हप्ताही जमा व्हायला उशीर होत होता, पीक विम्याचा हप्ता देखील मराठवाड्यातील लोक म्हणत होते की पीक विमा काय मिळणार नाही, पण आता एकत्रित हा लाभ घ्यायचा असल्यामुळे शेतकऱ्यांना आता एक आनंदाची बातमी ही मिळालेली आहे। या 4ही योजनांचा निधी एकत्रितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला आता लगेचच सुरुवात होणार आहे। राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांचे नवीन वर्ष आता 100% गोड होणारच आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत। मग नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहे आणि कोणाचे पैसे थांबणार आहे? कर्जमाफीविषयी नेमका कोणता ठोस निर्णय घेण्यात आलेला आहे? पीएम किसानचा 22वा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये आधी येणार? तसेच नमोचा 8वा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा झाला आहे? पीक विम्याचे हेक्टरी 45,000 रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप केले जात आहे? तसेच अतिवृष्टीचे थकीत अनुदान कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेले आहे? या सर्व प्रश्नाची सविस्तर आणि सखोल माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत। महत्त्वाचे नियम आणि कागदपत्रे शेतकरी बांधवांनो, फक्त जे शेतकरी निकषात बसतात अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता, पीएम किसानचा 22वा हप्ता, पीक विम्याचे पैसे, कर्जमाफी सोबत अतिवृष्टी नुकसान भरपाईचा लाभ एकत्रितपणे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचे नवीन वर्ष गोड होणार आहेत। कारण आज सकाळचीच बातमी अधिकृतपणे माहिती आलेली होती की नवीन वर्षाला शेतकऱ्यांना सरकार मोठी भेट देणार आहे। या दृष्टिकोनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सत्र सुरू झाले होते, तर त्या बैठका आता यशस्वीरित्या संपल्या आहेत। तर मित्रांनो, इथे तुम्ही लक्ष द्या की इथे तुम्हाला मी सांगू इच्छितो की एक गोष्ट तुम्ही अतिशय प्रामुख्याने आणि बारकाईने लक्षात घेतली पाहिजे। नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता, पीएम किसानचा 22वा हप्ता आणि पीक विम्याची रक्कम ही आजच तुमच्या खात्यामध्ये प्रत्यक्षरित्या वितरित केली जात आहे। पण शेतकरी बांधवांनो, आज लगेचच तुमच्या कर्जाची पूर्ण माफी होत नाही, तर आज केवळ कर्जमाफीच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। याच निर्णयामुळेच
आता राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना मोठा आधार मिळालेला आहे. मग आता ही कर्जमाफी नक्की कोणत्या दिवसापासून अंमलात येणार आहे, कोणत्या विशिष्ट तारखेपासून प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरुवात केली जाईल आणि नेमके कोणते शेतकरी बांधवाचे सातबारे कोरे होणार आहेत, याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले आहेत आणि त्यांनी काय आश्वासन दिले आहेत ते आपण या माहितीमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. पण त्या माहितीकडे वळवण्यापूर्वी शेतकरी बांधवांना आपण सर्वात आधी पीक विमा संदर्भातील महत्त्वाची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. आपण एक एक करून सर्व मुद्द्यावर सखोल चर्चा करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक शेतकरी बांधवाला ही सर्व तांत्रिक माहिती व्यवस्थितपणे समजेल. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि पीक विम्याचे तुमच्या हक्काचे पैसे सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकाच्या खात्यामध्ये जमा होत आहे याची सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. त्यानंतर कर्जमाफीची निश्चित तारीख काय जाहीर झाली आहे आणि कोणत्या बँकांमध्ये कर्जमाफी होणार आहे याची संपूर्ण माहिती देखील मी तुम्हाला देणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, परभणी हा आपल्या राज्यातील प्रमुख शेतीप्रधान जिल्हा असल्याने तिथे नमोचा 8वा हप्ता, PM किसानचा 22वा हप्ता आणि पीक विम्याचे निधीचे वाटप सुरू झालेले आहे. त्या पाठोपाठ बीड, अकोला, बुलढाणा, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या जिल्ह्यांमध्ये, तसेच अहिल्यानगर, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा आणि सांगली सारख्या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे वाटपाची ही प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा आणि जालना या जिल्ह्यासह जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि नागपूर या भागांमध्येही पीक विमा आणि सन्मान निधीचे पैसे पात्र लाभार्थ्यांना वितरित केले जात आहे. वर नमूद केलेल्या जिल्ह्याची जी यादी मी तुम्हाला दाखवली आहे, याच जिल्ह्यांमध्ये यापूर्वी नमो योजनेचा 7वा हप्ता आणि PM किसानचा 20वा हप्ता सर्वात आधी जमा झाला होता. याच अनुभवावरून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, PMचा 22वा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे सुद्धा सर्वात आधी याच प्रमुख जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना खात्यामध्ये जमा होतील अशी दाट शक्यता आहे, अशा विविध सूत्रांकडून आणि शेतकरी जाणकारांकडून वर्तवण्यात आलेली आहे. सरकारने आतापर्यंत दिलेल्या अधिकृत माहितीनुसार येत्या 26 जानेवारीपर्यंत राज्यातील शेतकरी बांधवाचे नवीन वर्ष खऱ्या अर्थाने यशस्वी आणि गोड होणार आहे. ही कर्जमाफी प्रामुख्याने गरीब, गरजू आणि अल्पभूधारक शेतकरी बांधवांसाठी असणार आहे. यामध्ये अशा कुटुंबांना प्राधान्य दिले जाईल ज्यांच्या घरात कोणीही सरकारी नोकरीत कार्यरत नाही, ज्याची वार्षिक उत्पन्न कमी आहे आणि जे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील येतात, ज्यांच्याकडे अल्प शेतजमीन, अशा सर्व शेतकरी बांधवांची या नवीन वर्षाच्या सुरुवातीला कर्जमाफी होऊ शकते, अशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. तर मित्रांनो, मला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.